गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळ सकाळ 8:30 वाजलेत. चाललंय बघा मस्त मस्त छान छान असं. आज आभाळ इतकं आलंय काय आज पण पाऊस येतोय का काय काय माहिती का. आभाळ आलंय तसं. सूर्य काय आज उगवलाच नाही. आज लय थंडी वाजते होय आता. आज लय थंडी वाजते. आज सूर्यच उगवलेला नाही अजून. हा बघा आलंय ती दिसा नाही पार बर्फात उभं राहिल्यागत वाटायला लागले. आता काय ह्याला गेलोय काय दोन असं होय. महाबळेश्वरला गेल्यागत वाटतंय. इथं इतकी थंडी वाजते. काय म्हणताय. बेटावली वचूल हातपाय शेकायला. आमच्यात काय भाजी आज आज मस्तपैकी तांदूळची भाजी आणली ताजी ताजी चिखलात जाऊन होय. आता काय करते खायची येस म्हणल्यावर. इथं आमच्या कडवाळातले तांदूळची भाजी उगवली आहे. आत्याने सकाळ सकाळ जाऊन आत्या भाजी घेऊन आल्या. तर मी म्हणलं तिकडं कडवाळात काय करताय तुम्ही. तर आत्या भाजी घेऊन आल्यात. भाजी मस्तपैकी चुली कराय टाकली. कुणा कुणाला चुलीची तांदूळची भाजी खाऊ वाटते. तांदूळचा म्हणजे लई आहे होय मिळत नाही शक्यतो. पण आमच्या रानातला इथला इतका तांदूळचा आहे की तो मरता मरत नाही. बीज जात नाही त्याचं कुठं. मग मारायचं का नको औषध. मारायचं त्यांना. बापू म्हणलं ना मला उद्या पैसे दे मी औषध मारतो 300 रुपयाचं. मग मारावं लागेल औषध. पण कडवाळ लवकर वाढायचं नाही की गाईला खायला. हा दुसरं पण गावात काँग्रेसले काँग्रेस म्हणजे वर्ष झालं पडीकच राहून त्याच्यामुळे गावतानी पार मरण. त्या पण काय करता आता कुठं शापा राहते ता उगावतानाच पांढरी पडन. आज कसलं धुकं पडलंय आणि आभाळ पण आलंय. हे असं ह्या असल्या वातावरणात माणसं आजारीच पडतात. लय थंड वाजते. चला छानपैकी मी ते ह्याला तांदूळच्या भाजीला फक्त का आत्याने आमच्या लसूण टाकलाय आणि मीठ. फक्त मिठाची छान लागते तांदूळची भाजी एकदम मस्त अशी. बुगू आणि काय आणलंय मटकी मोड आलेली मटकी लय छान लागते. आमच्यात आवडते सगळ्यांना मोड आलेलं. कडधान्य पण खाल्लं पाहिजे. तर छान मोड आल्यात तिला. मला एका ताईंनी मागितली होती किलोभर मटकीन ती. काय नाही स्वच्छ धुली का नाही मटकीच पार्सल मागितलेली किलोभर. म्हणले तुमचे मी लय वेळा बघितलंय तुमच्या मटकीला लयच भारी कोंब येतात. तुम्ही सारखं दाखवता. म्हणले मला पण 1 किलोवर द्या की पाठवून कुरिअरने मुंबईला. देते म्हणली होती त्यांना. म्हणलं तुमचा ऍड्रेस पाठवा तुम्हाला पाठवून देते मी. एक जणाने हुरडा मागितलाय. गावरान आहे बरं का. हा गावरान मटकी आहे ना अशी. काय करायचं भिजायला टाकली स्वच्छ धुवायची. भिजून काढली की स्वच्छ धुवायची. नाही एक जणाने हुरडा मागितलाय. मी म्हणलं हुरडा संक्रांत झाल्याशिवाय नाही येत. म्हणलं संक्रांत झाल्यावर पार्सल पाठवून देईन म्हणलं. नाही तर शेजारी किती थोडस लागायचं त्यांना खायला हुरडा. 4-5 कंस 5-6 पाठवायची. हा कंसच की. होते का संक्रांत झाल्यावर पार 2 दिवसात पोचतो मुंबईला. आज जाकायचं उद्या चांगली 2-4 कंस पाठवल्याशी. हा त्यांचा फोन आलता त्यांचा. काय नशिबाने त्यांच्या काय नका का पैसे द्यायला काय त्यांना वाटतं म्हणतात तुमच्या रानात असतं सगळं तुम्ही दाखवता. त्यांच्या नशिबाने जाईन न जाईन. आम्ही ह्यावेळी ज्वारी पेरलीच नाही. काय होतं काढायला म्हणजे पाखरांनी ह्याने तरा देतात त्याच्यामुळं आत्या म्हणल्या ह्यावेळेस नकोच ज्वारी पेरायला. त्याच्यामुळे पेरली नाही. नाही गेल्या वर्षी लय होती होय. यंदा केलीच नाही. चला आता बाद झाली तेवढीच आपली तळीला निवड हाय का नाही. नाही आता कशाचं खायचं. रात्री उशीर झाला यायला आम्हाला भिगवण वरून. त्याच्यामुळे नाही तर रात्री भरपूर काढायची होती. ठरलं होतं संध्याकाळनं लय काढवायची तांदूळची भाजी दोघींनी. पण यायलाच उशीर झाला. आल्यावरती मग गायचं ती. बरं आणते. त्याला आधी कढीपत्ता आणून देते. मला पण बाहेरचं काम सगळं आवरलंय. म्या कपडे धुवायच्यात पण लय गार लागतंय. ज्ञानेश्वरी पाणी तापले बाळा. धुणं नेऊन टाकले दगडावर. ते चुल धरून निघतोय जाळ फुकला नसून.
आता गेल त्या घरात आमची कडेपात्याचं झाड आहे एकदम प्युअर गावरान आहे. लय मस्त वास येतोय त्याचा. रोज ताजा ताजा छान असा कढीपत्ता धुवून घ्यायचा. चिमण्या सगळीकडं वाराट्यात छान अशा इकडं. तळ्यातलं पाणी इथलं इकडं सगळं आटून गेलं, भरलं होतं गच. सगळं सरपान मोकळं झालं आता पडलेलं. भेंडीचं तर सगळं वाटवं झालं, गारट्याने मावा पडतो. कांद्याची पात हाय बाया तेवढी चांगली. केवढ्याला शेंगा आल्यात लय. माझा एक इथं येऊन बसलंय. ये इकडं चल चल. कुत्रं दारात बसलंय त्याच्यामुळे ती येणार नाही आता. हा त्या कढीपत्ता धुवा बरं का, मी नाही धुतला. हा चला मी जाते आता. ते लवकर घालते ती दूध ठेवायची नाही ती. ती आंघोळ केल्याशिवाय जात नाही आता. जा तिला उठवून लावती की आता लय उशीर झालाय. बापू गेलं का दार? बापू काय भिजतात आज? लागण लावलेली नवी नवीन लागण होय. ड्रिप केली ना त्याला पण करायची का? ते गार लागतंय पण काय आमचं बापू गेलेत भिजवाय. आम्हाला कसं पाळायत ना आमच्या 2-2 दिवसाचे असतात. आमची 2 आणि आबांची 2 आहे ना, त्यामुळे म्हणलं असतं चला. भिजवून काढले, बापूच भिजवत होत. झाडून झोडून झाले मस्त. विमान चालले, आवाज येतो नुसता. गोजबाबीचं विमान इकडं पण येतं. गेलं गेलं दिसलं का? नाही दिसलं. लिंबाच्या आड गेलं. असं द्या बाय सगळ्यांना.